बातमी बाप्पाच्या संदर्भातली आहे। बाप्पा अर्थात गणपती बाप्पा। भगवान गणेशाच्या मूर्तींच्या किमती वाढल्यात, कारण जागतिक अस्थिरतेचा फटका मूर्तिकारांना बसलाय। कच्चा माल मिळवण्याच्या संदर्भातही त्यांना आव्हानाला सामोरं जावं लागतं आहे। साधारणपणे 30% गणेश मूर्तींच्या किमती यंदा वाढलेल्या आहेत। जागतिक अस्थिरतेचा परिणाम बाजारपेठेतील सर्व क्षेत्रांवर झालेला आहे। आगामी गणेश उत्सवाची तयारी आता सर्व कारखान्यांमध्ये सुरू असताना आता गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जे मूर्ती बनवणारे कारखाने आहेत त्यांना देखील जागतिक अस्थिरतेचा परिणाम पाहायला मिळत आहे। सध्या गणेश मूर्ती घडवण्याचे काम जे आहे सुरू आहे। अनेक ठिकाणी जे कारखानदार आहेत त्यांच्याकडून डिसेंबर ते जानेवारीच्या कालावधीपासूनच जे आहे गणेश मूर्ती बनवण्याचे काम सुरू असते। अनेक कारखानदारांकडून जे आहे परदेशामध्ये गणेश मूर्ती जात असल्याने काम जे आहे ते आता युद्ध पातळीवर सुरू आहे। आपल्यासोबत गणेश मूर्तीकार आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया जागतिक बाजारपेठेचा परिणाम आपल्या व्यवसायावर किती झालेला आहे। निश्चितच जागतिक बाजारपेठेमध्ये ते युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या मालाच्या किमतींमध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे। त्याचा प्रामुख्याने फटका किमतीमध्ये होतो। साधारण मागील वर्षीच्या तुलनेमध्ये 30% दरवर्षी निश्चित आहे, कारण त्याला कारण असं की त्यासाठी लागणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिस, कलर सांगितले, काथ्या वगैरे, पॉलबॉन या सगळ्याच किमतींमध्ये त्यासाठी लागणारा प्लास्टिक कागद सुद्धा सर्व त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे। गिरीश शास्त्री, महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर।